आज संकष्टी चतुर्थीनिमित्त पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक क्षेत्र श्री विघ्नहर गणपतीमध्ये खरं तर आज जी गणपतीला सजावट केलेली आहे ती पाहायला मिळते। त्या ठिकाणी पाहतो की सध्या आपण आलो आहोत ओझर येथील विघ्नहर गणपतीपाशी। या ठिकाणी पाहतो की आज गणेश संकष्टी चतुर्थी आहे आणि याच निमित्तानं गणपती बाप्पाला खरं तर आकर्षक फुलांनी असं सजावट करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबत गणेश मूर्ती आहे त्या मूर्तीला खरं तर अलंकारांनी सुद्धा प्रदान केलेलं आपल्याला पाहायला मिळते, कारण की अष्टविनायक क्षेत्र ओझर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक खरं तर आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे दर्शनासाठी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत उत्तर पुणे जिल्हा असेल किंवा पुणे जिल्हा असेल, पुणे जिल्ह्यामध्ये अष्टविनायक क्षेत्राला खूप महत्त्व मानलं जातं आणि याच अनुषंगाने जुन्नर तालुक्यातील ओझर या ठिकाणी आज अष्टविनायक क्षेत्र गणपती या ठिकाणी खरं तर भाविकांची गर्दी झाली आपल्याला पाहायला मिळते। नक्की या गणपतीचं वैशिष्ट्य काय आहे, काय नेमके येतो आहे, आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत अध्यक्ष बाळकृष्ण कवडे आहेत। मला सांगा की कशा पद्धतीने सध्या आज संकष्टी चतुर्थी आहे, भाविकांची रीग लागते, कशी सजावट केली? मी बाळकृष्ण कवडे, अध्यक्ष विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट। आज मागे संकष्टी चतुर्थी आणि त्यानिमित्त सकाळी 5 वाजता विश्वासांच्या हस्ते महापूजा करण्यात आली, अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले। सकाळी 7:30 वाजता 5 यजमान जोडप्यांच्या हस्ते या ठिकाणी महाआरती घेण्यात आली। त्यानंतर गर्दीचा ओघ थोडा कमी दिसतोय, परंतु परीक्षेचा कालावधी आणि संध्याकाळी निश्चितपणे गर्दी वाढणार आहे। आमच्याकडं गर्दीचं नियोजन सगळं विश्वस्त मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळ आणि कर्मचारी करत असतात। दुपारी 12 वाजता या ठिकाणी आरती होत असते आणि आमच्या चतुर्थीचं विशिष्ट विघ्नहर गणपती देवस्थान विविध उपक्रम राबवत असतात। त्यातील एक गंगा आरती, शिवजन्मभूमीमध्ये स्त्रियांना सन्मान मिळावा या उद्देशाने आम्ही गंगा आरतीचं आयोजन करत असतो आणि 5 स्त्रियांना बोलून त्यांच्या हस्ते गंगा आरती करण्यात येत असते। दिवसभर या ठिकाणी गर्दीचा ओघ असतोच। येणाऱ्या भाविकांना आम्ही खिचडी, पाणी आणि दर्शन रांगेची व्यवस्था केलेली असते। त्यासाठी कर्मचारी राबत असतात, त्याचबरोबर सिक्युरिटी गार्ड पण आपण या ठिकाणी बोलवलं असतं। ओतूर पोलीस स्टेशनचंही चांगलं सहकार्य मिळत असतं आणि एकंदरीत आनंदीमयी वातावरणात या ठिकाणी गणेशोत्सव, गणेश जयंती आणि संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येत असते। गणेशाला आज सकाळी पहाटे 5 वाजता विधिवत पूजा करून त्या ठिकाणी एक अलंकार, गणपतीला अलंकार घातलेले असतात। त्याचबरोबर संपूर्ण मंदिर फुलांनी सजावट केलेली असते। ग्रामस्थांचा पाठिंबा आणि विश्वस्तांचं नियोजन यामुळं या ठिकाणी कोणताही त्रास भाविकांना होत नसतो आणि त्यातच आम्ही सेवक म्हणून काम करत असल्यामुळं आमच्या गणपतीला एक नवसाचा गणपती असं संबोधलं जातं आणि त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढत असते। जसं की ज्यामुळे पाहिलं की खरं तर नवसाचा गणपती म्हणून कुठेतरी मानलं जातं आणि याच अनुषंगाने सध्या आज संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं पुणे जिल्ह्यातून अनेक असंख्य गणपती भक्त आहे, गणेश भक्त आहे, ते सध्या ओझर या ठिकाणी दाखल झालेलं पाहायला मिळते आणि मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी आज संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शन घेतानाचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। कॅमेरा विकेसाहेब सुनील, TV9 मराठी, ओझर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।